बरं गावावरून आलात तेव्हा पण अहिल्या मॅडम श्रीकांत सर यांना भेटला नाही. आल्यापासून या खोलीत बंद आहात. असं नका करू. बाहेर पडत जा. हा कुठल्या तोंडाने अहिल्या मॅडमच्या समोर जाऊ? अख्खं आयुष्य त्यांच्या पायाशी झिजवलंय मी. वर तोंड करून कसं उभं राहू त्यांच्या समोर? हे माहिती असताना सुद्धा की माझ्या पोरीनं किती घाण केली ती. मी नाही जाणार त्यांच्या समोर. मी नाही जाणार. मला भीती वाटते. मी नाही जाणार. मारुती दादा, अहो असं काय बोलताय तुम्ही? आपली माणसं एकटी हो ना. आणि मला नाही वाटत की माझ्या पारूने काही चुकीचं केलंय. असं प्रेम केलं, लग्न केलं, काय चुकीचं आहे यात? आणि हे बघा, जे झालं ना ते झालं. तुम्ही आता काळजी करू नका. आणि बघा तुम्ही, एक ना एक दिवस ना अहिल्या मॅडमना नक्की समजेल आणि त्या आपल्या पारूला मान सन्मानाने या घरात घेतील. माझी खात्री आहे. मारुती दादा, आपण तर आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे ना. कर्तव्य? हो. मग असं काम सोडून घरात बसून कसं चालेल? चला जेवा बघू. हे आवरून कामावर या. मी जेवतो, तुम्ही या. घरात बसून काय करणार? मारुती दादा, सांगा स्वतःला आता. काय गए, कुठे भटकून आलीस तू? एक सासू मॉम, तुम्ही मला सगळ्या कामांची जबाबदारी दिली आहे ना. मग काय, सावित्री मॅडमला मोकळीकच मिळाली आहे. गावभर हिंडत बसलीये कुठेतरी. कुठे गेलेलीस भटकायला? हा, कुठे होतीस तू? ए, असं रडकत थोबाड करण्यासारखं काही बोललेली नाही हा मी. येस, एक सासू मॉम, हा सगळा ड्रामा मला कळतोय का होतोय. ही आली आहे गाव भटकून बाहेर, केली असेल काहीतरी शॉपिंग, खर्च. आता काय, पैसे संपले असतील ना. आपण इथे कामधंदे तर करत नाहीये, मग पैसे आणायचे कुठून? म्हणून आता असं रडकं थोबाड करून तुमच्या समोर रडायची नाटकं करणार, आजारपणाची नाटकं सांगणार. हीच हिची ट्रिक आहे. आणि हे सगळं का होतंय माहितीये? या घाणेरड्या सवयी या सगळ्यांना कशा लागल्यात माहितीये तुम्हाला? त्या भिकारड्या पारूमुळे. तू मगाशी येताना गालावर हात आईने सणसणीत दिले वाटतं. ए, मस्त तोंड चालवायचं नाही माझ्या समोर, नाहीतर इथल्या इथे आता तुझं थोबाड फोडून टाकेन. दिशा, माझ्या नवऱ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तू या घराच्या वाईटावर आहेस हे सगळ्यांना माहितीये. तू आजपर्यंत जी जी कारस्थानं केलीस ना ते कोणी विसरलेलं नाही आणि विसरणारही नाही. त्यामुळे ना हिला अधूनमधून अशी शिक्षा दिलीच पाहिजे. त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाण्यावर नाही येणार. त्याला शहाणपणा. चल ए, तुला जेवढं नाचायचं ना तुझ्या बायको सोबत, आता नाचून घे. आज मी तुला इथे ओपन चॅलेंज देते. तुझ्या भावाला, त्या आदित्यला जसं रस्त्यावर आणलंय ना, तसंच एक दिवस तुला सुद्धा या घराबाहेर मी हकलवून लावेन. बघशील तू. तुला खरंच असं वाटतं की तू आमच्यात फूट पाडू शकतेस? त्या आईने दादाचा ड्रीम प्रोजेक्ट अप्रूव्ह केला, त्यासाठी फंडिंग पण दिले तिने. त्यामुळे जर तुला असं वाटत असेल ना की आईचा दादावर राग आहे, तर तू मूर्ख आहेस दिशा. आजीसाठी आज काय काय स्पेशल बनवणार आहेस का काहीतरी? तुम्ही सांगा काय बनवू? सूप आणि पेज 2-3 दिवस झाले ना? हो, म्हणजे पचायला हलकं असतं ना, आजीला आवडतं सुद्धा ना. एक काम कर, आज काहीतरी स्पेशल बनवूया, म्हणजे जरा तिच्या तोंडाला चव येईल ना. एक काम कर, मुगाची खिचडी बनव मस्त, आणि त्याच्यावर अशी छान तुपाची धार आणि ती एक पावडर असते ना, मेथकूट. हा, ती अशी टाक वरतं. चालतंय.
मस्त, ग्रेट. तू करशील ना? करते मी, तुम्ही नका काळजी. मी तोपर्यंत एक काम करून आलो. नाही. समजे डबे रिकामे आहेत. आता काय करू मी? आजीसाठी खिचडी कशी बनवणार आहे मी? आमचं एक वेळ ठीक आहे, पण आजीला जेवण बनवलं पाहिजे. घरात तर तितकं सामान सुद्धा नाहीये. पण आता आदित्य सरांना तरी कसं सांगू की सामान आणा म्हणून? पारू, घेतलीस ना खिचडी करायला? आजी येईल ना गोपाळच्या आईकडून लगेच. नाही अजून. काय झालं पारू? मी तुला काही मदत करू का? म्हणजे मला माहिती आहे मुगाची खिचडी करण्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ लागते. तेवढं मी तुला धुवून देऊ शकतो. कुठे आहे तांदूळ? हे आता तुम्हीच सांगा मला, कसं मी खिचडी बनवू? आजी पुरतं बनवणं इतकं सुद्धा सामान नाहीये घरात. माझ्याकडचे पैसे संपलेत, पण आजीसाठी जेवण तर बनवावं लागेल ना यार. मी बी तोच विचार करते. पारू,